नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जास्वंदाच्या फुलाचा गजरा कसा बनवायचा ते शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. घरासमोर एक झाड आहे जास्वंदाचं, त्याला भरपूर सारे फुलं येतात. तर सकाळी लवकरच बाया घेऊन जातात खालची फुलं आणि जी वर शेंड्याला राहतात ते मी भावाच्या हाताने तोडून घेतली होती. भरपूर अशी फुलं अजून पण त्या झाडावर होती आणि खूप सारी मी पण काढली होती गजऱ्यासाठी. तर ही फुलं आपल्याला अख्खीच्या अख्खी वापरायची नाही आहेत. तर या फुलाच्या सुरुवातीला ज्या पाकळ्या आहेत त्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पाकळ्यापासूनच गजरा बनवायचा आहे. पाकळ्या वेगळ्या करून झाल्या की सुईमध्ये दोरा ओवायचा आणि मस्तपैकी जे फूल आहे ते 4 बाजूनी 4 पाकळ्या आल्या पाहिजे, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ते आपल्याला पाकळ्या ओवायच्या आहेत. आणि हीच प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत फॉलो करायची आहे. तर अशा प्रकारे ना सुंदर गजरा तयार होईल तुमचा. तुम्ही बघू शकता मी कसं बनवते ते. जर समजलं नाही तर परत व्हिडिओ स्टॉप करून किंवा बॅग घेऊन तुम्ही बघू शकता. तर हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे शेवटपर्यंत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला सुंदर असा एकदम सोपा करायला असा गजरा तयार झालेला आहे. याला अजून कोणती टेक्निक नाही आहे किंवा जास्त मेहनत पण लागत नाही. मस्त एका फुलाच्या 4 पाकळ्या करायच्या आणि त्या ओवायच्या. मस्तपैकी तुमचा गजरा होऊन जातो. आणि मी माझ्या बहिणीच्या केसात तो माळला होता. तिचे केस खूप मोठे आहेत, तर म्हटलं तिच्यात केसात माळते तर खूप छान दिसत होता हा गजरा तिच्या आंबाड्याला. तर
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गजऱ्याचं ट्युटोरियल कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तिच्या केसात खरंच हा गजरा खूपच सुंदर दिसत होता. असं वाटत होतं की तो जास्वंदाचा नाहीच आहे, गुलाबाचाच आहे. असं वाटतच नाही तो जास्वंदाच्या फुलापासून बनवला आहे ते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया. बाय.